25 जून संविधान हत्या दिवस पाळला जाणार आहे। केंद्र सरकारने या संदर्भातलं नोटिफिकेशन काढलंय। 25 जून 1975 रोजी आणीबाणी लागू करण्यात आलेली होती आणि त्याचमुळे हा दिवस संविधान हत्या दिवस म्हणून पाळला जाणार आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे। शिवाजी, 25 जूनला आणीबाणी लागू झालेली होती आणि तोच दिवस हा संविधान हत्या दिवस म्हणून पाळला जाणार असल्याचं नोटिफिकेशन काढण्यात आलंय। काय अधिकची माहिती आहे? 25 जून 1975 साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणीची घोषणा केली होती आणि देशातील ही राष्ट्रीय आणीबाणी पहिली होती। या आणीबाणीच्या नंतर त्यांच्यावरती खूप मोठा टीका झाली। त्या निवडणुकीला सामोरे गेले आणि त्यांनी त्या पराभवाला देखील सामोरं जावं लागलं। त्यांचा मोठा पराभव झाला। त्याच्यानंतर त्यांनी आणीबाणी ही त्यांची चूक होती स्वतः इंदिरा गांधी यांनी देखील सांगितलं होतं। तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती अलीकडच्या काळामध्ये काँग्रेसवरती शह करण्यासाठी भाजपने ही योजना भाजपने हा दिवस पाळला जाणार असल्याचं म्हटलेलं आहे। एकंदरीत विरोधक त्याच्यावरती असा आरोपही देखील करतायत आणि संविधान हत्या दिवस म्हणून आता 25 जून हा दिवस पाळला जाणार आहे। अलीकडच्या काळात जर आपण प्राची पाहिलं असेल तर निवडणूक काळामध्ये संविधान बचाव म्हणून विरोधकांनी संविधान धोक्यात आहे, आपकी बात 400 पार याच्यासाठीच भाजप म्हणत आहे या दृष्टिकोनातून प्रचार केला होता। त्या दृष्टिकोनातून आता भाजपने त्याला टॅकल म्हणून त्याला उत्तर म्हणून संविधान हत्या दिवस अशा पद्धतीने हातात घेऊन भाजपने नाही तर काँग्रेसच्या काळात संविधान धोक्यात आलं होतं आणि तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी तानाशाही मानसिकतेतून या ठिकाणी आणीबाणी लागली होती असं सांगण्याचा प्रयत्न एकंदरीत भाजप करताना पाहायला मिळतंय। हा राजकीय मुद्दा भविष्यामध्ये चांगलाच तापू शकतो। सध्या तरी काँग्रेसकडनं या सगळ्या प्रकरणावरती थेट असं अद्यापर्यंत उत्तर देण्यात आलेलं नाहीये। मात्र काँग्रेसने देखील ही गोष्ट मान्य केली होती की इंदिरा गांधी यांनी लावलेली आणीबाणी चुकीची होती। राहुल गांधी यांनी देखील मान्य केलेली आहे आणि इंदिरा गांधी यांनी स्वतः या बाबतीमध्ये चुकीचं होतं असं म्हटलेलं आहे। त्यानंतर आता भाजपकडनं 25 जून 1975 नक्की शिवाजी, तर आता नोटिफिकेशन जरी जारी करण्यात आलेलं असलं तरी यावरून आता विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।